कोकणामध्ये वाढते कॅन्सरचे प्रमाण हे एका केमिकल फॅक्टरीमुळे मित्रांनो असा आरोप लावलेला आहे राजू आमरे आणि अशोकराव जाधव यांनी। मित्रांनो खरं तर हे त्याच फॅक्टरीबद्दल बोलत आहे जी नुकतीच इटलीहून महाराष्ट्रात आलेली आहे। मित्रांनो अनेक बड्या नेत्यांचं देखील त्यांनी नाव या त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये घेतलेलं आहे। अजून एक मोठा आरोप त्यांनी केलेला आहे उदय सामंतांवरती। उदय सामंत हे म्हटले होते की असं कुठलंच केमिकल कोकणामध्ये बनत नाही। ते आपण तळोजाला नेलं, त्याचं विघटन केलं आणि ते विघटन केल्यापासून आजपर्यंत तो पदार्थ तिथं तयार देखील होत नाही। पण मित्रांनो लक्ष्मी ऑर्गॅनिक जी ही कंपनी जी हे केमिकल बनवते यांनीच हे मान्य केलेलं एका लेखी रिप्लायमध्ये म्हणजे एका लेखी उत्तरामध्ये की आम्ही हे केमिकल बनवतो आणि त्याची जी कॉपी आहे ती या दोघांकडे आहे असं देखील त्यांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटलेलं आहे। चालू आहे, आत्ताही चालू आहे। त्यांनी आम्हाला या लेखी क्षणी दिलंय, त्यांनी लेखी दिलं, आम्ही प्रोडक्शन काढतो। आम्ही चालू आहे म्हणतो असं नाही, तर कंपनी सुद्धा म्हणते आमच्याकडे चालू आहे, आम्ही प्रोडक्ट काढतो। मित्रांनो खरं तर कोकणातल्या त्या मोठ्या क्रिएटर्सला माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला ह्या एका गोष्टीवरती व्हिडिओ बनवता का नाही आला, ह्या दोघांना तुम्हाला साथ का देता नाही आली, का तुम्ही सरकारला घाबरताय का की तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायला भीती वाटते। मित्रांनो खरं तर सरकार हे आपलं आहे, सरकारला प्रश्न विचारणं ही आपली जबाबदारी असं आपण समजलं पाहिजे। मित्रांनो खरं तर कोकणातल्या त्या क्रिएटर्सला फक्त गणपतीत आणि शिमग्यातच कोकण आठवतो कारण त्यावेळेस त्यांना भरभरून व्ह्यूज भेटतात। मित्रांनो खरं तर मी हे जे पण व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे हे सगळं त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून म्हटलेलं आहे, म्हणजे तो इंटरव्ह्यू तुमच्यासमोर शॉर्टमध्ये मांडलेला आहे। त्या इंटरव्ह्यूची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाकेल, डिस्क्रिप्शनमध्ये देखील टाकेल, तुम्ही जाऊन तो नक्की पहा। तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।